संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे आणि काल महाराष्ट्रामध्ये एकूण 66% इतकं मतदान झालंय। तसंच मतदानाच्या नंतर आता लक्ष लागलंय ते म्हणजे निकालाकडे। राज्यामधल्या जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने असेल हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। आणि सुरुवातीला जाऊया कोकणामध्ये जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे बघूयात। काय चित्र राहील? आमच्या मतदारसंघात नितेश राणे जास्तीत जास्त 40 ते 50 हजाराच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत। जिल्ह्यातलं काय चित्र असेल? जिल्ह्यातले तिन्ही सीट ह्या महायुतीच्याच लागणार। आणि राज्यात कुणाचं वारं आहे असं वाटतं? राज्यात महायुतीचंच वारं आहे। महायुतीचंच वारं आहे। जिल्ह्याचं काय चित्र आहे? जिल्ह्यात तिन्ही सीट महायुतीच्या आहे ना। आणि नितेश राणे। राज्याचं चित्र काय असेल? महायुती। या मतदारसंघात काय चित्र आहे? भाजप राणे। जिल्ह्यात तिन्ही महायुती आणि राज्यात महायुती। सध्या वारं कोणाचं आहे? लाडला बहिणी वारा आहे, लाडकी बहीण। तुमच्या मतदारसंघात काय चित्र असा? चित्र म्हणजे आजच्या घडीला संदेश पारकरच्या बाजूने जास्त कल दिसतोय। कारण प्रत्येकाला वाटत आहे की संदेश पारकर एकदा तरी आमदार होऊन दे, हे प्रत्येकाच्या मनात इच्छा आहे की संदेश आमदार झाला तर एक कणकवलीचा म्हणा आपल्या इकडचे गोरगरीब जनतेला खरोखर त्याचा फायदा होईल। जिल्ह्यात सुद्धा जवळजवळ सगळे आपले मशाल सगळे येतात, सगळे कोणाचा वारा? हे महाविकास आघाडीचा येतं 100% आणि वरचा कोसळा त्याला। जिल्ह्यात काय चित्र असत? जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि राज्यात कोणाचे वारे? राज्यात महाविकास आघाडी येणार। मतदारसंघात कसं चित्र आहे सध्या? संदेश पारकर सर्वसामान्यांच्या मनात संदेश पारकर आहे आणि समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्यांचे फेक कॉल अपप्रचार चालू आहे त्यांच्याबद्दल। जिल्ह्यात घराणेशाही नष्ट होणार आहे आणि या ठिकाणी तिन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत। तसेच आमच्या या राज्यात महाविकास आघाडीचे 170 ते 180 सीट येऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसणार आहे। जिल्ह्यात वैभव नाईक तिकडे कुडाळमध्ये, सावंतवाडीत केसरकर आणि ते या अटीतडीची लढाई असते। राज्यात कोणाचे वारे वाहत आहेत? युती की महाविकास आघाडी? हां, महाविकास राज्यात महाविकास आघाडीचे। आता त्याचं नशीब असताना तो निवडा येतो, ज्याचं काम असताना तो निवडा येतो असं। राज्यात युती की महाविकास आघाडीचे वारे वाहतात? कोणाचे बाजून सत्ता येऊ शकता काय वाटतं? तर जरा कठीण आहे, पण युतीचं जास्त वाटतं। युतीचे वारे? हां, युतीचे शिवसेना भाजप युतीचे जोर वाटतं। कारण त्यांनी ते लाडक्या बहिणीचे पैसे जे वाटलेले आहेत त्याचा परिणाम येऊ शकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।